वडील 8 दिवसापासून बेपत्ता आहे. आम्हाला 1 दिवस लेट कळालं आणि 21 तारखेला आम्हाला रात्री कळाले. रात्री कळल्यानंतर 22 तारखेला आम्ही NCR केली. NCR नंतर आमच्या FIR केलेला 27 तारखेला आमच्या FIR दर्ज केला आणि जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यावर FIR वगैरे दर्ज केले आणि जे 6-7 दिवसात काय हे समजलंच नाही की काही जो अपहरण करणारा व्यक्ती आहे त्यांनी काही क्लूसारखं सोडलेलंच नाही आहे आणि ज्या रस्त्याने वडील यायचे त्या रस्त्याने कधी वडील आले नाही आणि दुसऱ्या आउट एरियाने वडिलांची गाडी गेलेली आहे करून. साधारणपणे आपला संशय कोणावर? व्यावसायिक अविनाश रमणजोडी, मनोज राजपूत आणि सुनील रमेश जोडी. FIR दाखल झालेली आहे? हो, यांच्यावर FIR दाखल झालेली आहे आणि त्यांच्यावर अटक केली की नाही ते समजलेलं नाही आहे. अजून गोलवड पोलीस स्टेशनसोबत कॉन्टॅक्ट चालू आहेत, तर अजूनपर्यंत काही हे कळालेलं नाही आहे. काय मागणी आहे? मागणी एवढीच की आमचे वडील सुखरूप घरी यावे आणि जे अपहरण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर एकदम कठोर ही कारवाई व्हावी. अशोक दोडी प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास सध्या सुरू आहे. आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे 8 पथकं सध्या कार्यरत आहेत आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेल अशी परिस्थिती आहे.